भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय सेवालाल, जय सेवालाल। भगवान बिरसा मुंडा की, भगवान बिरसा मुंडा की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय प्रल्हाद सिंग पटेल जी, माजी खासदार हेमंत पाटील जी, बीबी पाटील जी, आपले आमदार नामदेव ससाणे जी, माजी आमदार उत्तमराव इंगळे जी, आपले लोकप्रिय उमेदवार किसन मारुती वानखेडे जी, नितीन भुतळा जी, महादेव सुपारे जी, महेश काळेश्वर जी, इरफान कुंदन जी, अजय दुबे जी, बळवंतरावजी नाईक, प्रवीणजी निराशे, रविकांतजी रुडे, चिंतामणराव कदम, शंकरराव तालगावकर, आरतीताई फुफाटे, महेंद्र मानकर, रामदेव पाटील नरवडे, बीएन चव्हाण, संजय जाधव, सुरेश जयस्वाल, विजय महाजन, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आज विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने उमरखेड मतदारसंघाचे आपले लोकप्रिय उमेदवार किसन वानखेडेजी यांच्याकरता आपला आशीर्वाद मागायला मी या ठिकाणी आलो आहे। खरं म्हणजे या मतदारसंघामध्ये आपले आमदार नामदेव ससाणे यांनी देखील चांगलं काम केलं। त्याच्या आधी उत्तमरावजी इंगळे हे देखील आमदार होते, त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आणि एक त्यावेळी नवीन चेहरा देण्याचा विचार आपण केला आणि त्यातून किसनजी वानखेडे यांच्यासारखा एक माणूस की जो आपल्या मतदारांसमोर साष्टांग दंडवत करतो, म्हणजे आपल्या मतदारांना मायबाप मानतो, अशा प्रकारचा एक नेता आज आपण या ठिकाणी दिलेला आहे। आणि आपल्याला माहिती आहे, आताच हेमंत पाटील साहेब सांगत होते, आपल्या महायुतीच्या सरकारने गेल्या 2.5 वर्षामध्ये जे काही काम केलं आहे ते आपण सर्वांनी अतिशय जवळून बघितलेलं आहे। आज एकीकडे उच्च पातळी बंधाऱ्यांच्या माध्यमातून या भागातली 1 लाख एकर शेती ही सिंचनाखाली कशी आणता येईल अशा प्रकारचा प्रयत्न हा आपल्या सरकारनं सुरू केला, तर दुसरीकडे आपण देशातला सर्वात मोठा नदी जोड प्रकल्प वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्प या प्रकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी विदर्भामध्ये एक मोठी क्रांती घडवण्याचा निर्णय घेतला। कोसी खुर्दच्या खालून वाहून जाणारं 62 टीएमसी पाणी हे त्या ठिकाणून एक नवीन 550 किलोमीटर नदी तयार करायची आणि मग नागपूर जिल्हा असेल, वर्धा जिल्हा असेल, अमरावती जिल्हा असेल, अकोला जिल्हा असेल, यवतमाळ जिल्हा असेल, वाशिम जिल्हा असेल, बुलढाणा जिल्हा असेल, अशा या सगळ्या जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी 550 किलोमीटरच्या नदीने 10 लाख एकर जमीन ही ओलिताखाली आणण्याचं काम हे आपल्या सरकारने सुरू केलं। एक प्रकारे विदर्भाला नेहमी करता दुष्काळ मुक्त करण्याचा प्रयत्न आपण सुरू केला। दुसरीकडे बाजूलाच मराठवाड्यामध्ये देखील समुद्रातलं वाहून जाणारं पाणी
हे 53 टीएमसी पाणी नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून आपण आणतोय आणि विदर्भ आणि मराठवाड्याचा भाग हा सुजलाम सुफलाम करण्याचं काम आपण सुरू केलं आहे। आणि या सगळ्या गोष्टी केवळ कागदावर नाही आहेत, या ठिकाणी याचे टेंडर काढले, त्याच्या पहिल्या टप्प्याचं काम सुरू केलं, सर्वेक्षणाचं काम सुरू केलं आणि लवकरच हे सगळं काम झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शेतकऱ्याला फायदा होईल। प्रत्येक शेतीला पाणी अशा प्रकारची आपली जी घोषणा आहे ती येत्या काळामध्ये पूर्ण करण्याचं काम आपण करतोय। आणि हे सगळं करत असताना शेतकऱ्याच्या पाठीशी आपलं सरकार उभा आहे। आपल्या सरकारने निर्णय केला आमच्या शेतकऱ्याला मोफत वीज देण्याचा आणि आज आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोफत वीज मिळते आहे। शेतकऱ्यांच्या विजेचं बिल हे सरकार भरताय। तुम्हाला देखील लक्षात आलं असेल, तुमच्याकडे जे बिल आलाय त्याच्यावर तुमच्याकडनं वसुली किती लिहिली आहे? 000 वसुली। कारण पुढचे 5 वर्ष आता शेतकऱ्यांना विजेचं बिल भरायचं नाही। आणि एवढंच नाही तर आता मागे त्याला सौर कृषी पंप आपण दिलेला आहे। जो सौर कृषी पंप लावेल त्याला पुढचे 25 वर्ष विजेचं बिल भरायची आवश्यकता पडणार नाही। अशा प्रकारची व्यवस्था देखील आपण केली आहे। शेतकरी आम्हाला सातत्याने म्हणायचे आम्हाला तुम्ही 7 दिवस 365 दिवस दिवसा वीज द्या, आम्हाला रात्री वीज देता। रात्री शेतात काम करायला जावं लागतं, त्या ठिकाणी साप चावतो, विंचू चावतो, अनेक अडचणी तयार होतात। आम्ही देशातली पहिली कृषी वीज कंपनी भारतातली महाराष्ट्रात तयार केली। जी कंपनी केवळ शेतकऱ्यांना वीज पुरवठा करणार आहे आणि या कंपनीच्या अंतर्गत 14,000 मेगावॅटचे सोलरचे काम सुरू केले। आपल्या भागामध्ये 2 सोलर पार्क तयार होत आहेत की ज्याच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्याला 12 महिने 365 दिवस 24 तास वीज, दिवसाची 12 तास आणि रात्रीची 12 तास वीज आपलं सरकार या ठिकाणी देणार आहे। 2 वर्षामध्ये हे काम पूर्ण झाल्यानंतर माझ्या शेतकऱ्याला मोफत वीज मिळेल आणि माझ्या शेतकऱ्याला दिवसाची 12 तासाची वीज मिळेल। त्याला त्या ठिकाणी रात्री शेतीमध्ये काम करावं लागणार नाही। या विदर्भ मराठवाड्याकरता आपण त्या ठिकाणी नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना आणली आणि या योजनेच्या अंतर्गत आपण ड्रिप इरिगेशन करता 90% सबसिडी देणं सुरू केलं, ज्या माध्यमातून पाण्याचा थेंबन थेंब हा योग्य प्रकारे वापरला गेला पाहिजे आणि आमच्या शेतकऱ्याला फायदा झाला पाहिजे। एकीकडे माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात किसान सन्मान योजनेचे 6,000 रुपये शेतकऱ्यांना मिळायचे। महाराष्ट्रातल्या आपल्या महायुतीच्या सरकारनं निर्णय केला, अजून 6,000 रुपये आपण त्या ठिकाणी दिले, 12,000 रुपये शेतकऱ्यांना देतो। आता आपण निर्णय केलाय, तुमच्या आशीर्वादानं पुन्हा सरकार आलं की 12,000 रुपये नाही 15,000 रुपये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आम्ही देणार आहोत। आणि एवढंच नाही तर आपण 10 कलमी कार्यक्रम घोषित केलाय। नवीन सरकार आल्यानंतर आपला निर्णय पक्का आहे, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार, शेतकऱ्यांना कर्जातनं मुक्त करण्याचं काम हे आपलं शिंदेजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार करणार आहे। आपल्याला कल्पना आहे मागच्या काळामध्ये त्यावेळी सोयाबीनचे आणि कापसाचे भाव पडले, आपण भावांतर योजना आणली आणि त्या ठिकाणी अनुदान दिलं। आता तर आपण निर्णय केलाय पुढच्या 5 वर्षाकरता जेव्हा जेव्हा हे भाव कमी होतील तेव्हा भावांतर योजना होईल आणि भाव एमएसपी पेक्षा जेवढा कमी असेल तेवढे पैसे राज्याचं सरकार शेतकऱ्याच्या खात्यामध्ये देईल। हा निर्णय आपण केलेला आहे। हे शेतकऱ्याचा विचार करणारं, शेतकऱ्याचं हित साधणारं अशा प्रकारचं आपलं सरकार आहे। आणि यासोबत समाजाच्या वेगवेगळ्या घटकांचा विचार करणारं सरकार आहे। आपल्या प्रधानमंत्र्यांनी आपल्याला सांगितलं, जर या ठिकाणी खऱ्या अर्थानं
आपल्याला देशाचा विकास करायचा असेल तर देशाच्या विकासाची गुरुकिल्ली हीच आहे की आपल्या लोकसंख्येच्या 50% लोकसंख्या असलेल्या आमच्या ज्या महिला आहेत, जेव्हा या महिलांचा आर्थिक सामाजिक विकास होईल तेव्हाच देशाचा विकास होऊ शकतो। मोदीजींनी अनेक योजना आणल्या, मग बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं लखपती दीदी पर्यंतच्या योजना आज आपण पाहतोय। लखपती दीदीचा कार्यक्रम चाललेला आहे, म्हणजे ज्या महिला वर्षाला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त कमवतात त्यांना लखपती दीदी आपण म्हणतो। मोदीजींच्या योजना सुरू झाल्या, महाराष्ट्रामध्ये 11 लाख महिला लखपती दीदी झाल्यात। लवकरच 25 लाख आम्ही करणार आहोत। 1 कोटी महाराष्ट्रातल्या तुमच्यासारख्या भगिनींना लखपती दीदी बनवण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे। आणि बहिणींनो, तुम्हाला सांगतो, मध्यंतरीच्या काळात जळगावच्या एका कार्यक्रमात मला एक महिला भेटली। तिला मी विचारलं, तू लखपती दीदी झाली, तू काय त्या ठिकाणी नेमकं करते, किती पैसा कमावते? तिने सांगितलं, केवळ 3-4 वर्षामध्ये मोदीजींच्या योजनेतनं माझा व्यवसाय उभा केला, आता मी 12 लाख रुपये वर्षाला कमवते, 12 लाख रुपये त्या ठिकाणी कमवते आणि मोठ्या प्रमाणात 25-30 महिलांना रोजगार देखील देते। केवळ 4 वर्षात हे परिवर्तन या ठिकाणी झालंय। आणि म्हणून आपण निर्णय घेतला की महिला केंद्रित योजना तयार केल्या पाहिजेत आणि म्हणून आपण पहिल्यांदा लेक लाडकी सारखी योजना आणली। या योजनेच्या अंतर्गत घरामध्ये जर मुलगी जन्माला आली तर मुलीच्या जन्माचं स्वागतच झालं पाहिजे आणि म्हणून लेक लाडकी योजनेत घरी जर मुलगी जन्माला आली तर जन्माला आल्यावर 5,000 रुपये, पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, 7व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये, 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, 1 लाख रुपये त्या मुलीला मिळतील। अशा प्रकारची व्यवस्था आज आपण या ठिकाणी केली। मुलीच्या जन्माचं स्वागतच झालं पाहिजे अशी योजना या ठिकाणी आपण तयार केली। दुसरा निर्णय आम्ही घेतला, त्या निर्णयामध्ये आम्ही ठरवलं की आमच्या महिलांना एसटीचा प्रवास अर्ध्या तिकिटात करता आला पाहिजे। 50% कन्सेशन एसटी मध्ये महिलांना दिलं। मी तुम्हाला सांगू इच्छितो, जेव्हा हे कन्सेशन दिलं, माननीय मुख्यमंत्र्यांकडे माझ्याकडे एसटीचे लोक आले, म्हणाले कन्सेशन देऊ नका, एसटी तोट्यामध्ये आहे, एसटी अडचणीत येईल। आम्ही सांगितलं, बहिणींना कन्सेशन द्यायचं आहे, तुम्ही अडचणीत आला तर आम्ही मदत करू। 1 महिन्यापूर्वी एसटीचे लोक पुन्हा आले, आम्हाला म्हणाले, साहेब काही झालं तरी ही योजना बंद करू नका। अरे म्हटलं, तुम्हीच आले होते, कशाला चालू करता, आता तुम्हीच म्हणता बंद करू नका। ते म्हणाले, ही योजना सुरू झाल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांनी प्रवास चालू केला की तोट्यामध्ये असलेली आमची एसटी आता फायद्यामध्ये आलेली आहे, आता आमच्या एसटीला कुठलाही तोटा होत नाही। मग मी जरा माहिती काढली तर माझ्या लक्षात आलं, आमच्या बहिणी आता आमच्या दाजींना म्हणतात, तालुक्यात जायचा, जिल्ह्यात जायचा तर आम्हीच जातो, तुम्ही जाऊ नका, तुम्ही गेले की तिकीटही दुप्पट लागतं आणि गेल्यावर पान तंबाखू खर्रा आणि काय काय व्यसन करता आणि दुप्पट पैसे खर्च करून येता। आमच्या बहिणीच आता तालुक्याला आणि जिल्ह्याला चाललेल्या आहेत। अशा प्रकारची योजना आज आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आली आहे। आपण निर्णय घेतला, आमच्या मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय। मुलींना MBBS डॉक्टर बनायचं असेल, इंजिनियर बनायचं असेल, BBA करायचं असेल, MBA करायचं असेल, फी किती असू द्या, 2 लाख 4 लाख राज्य सरकारच्या वतीनं आपण भरतो। कारण आमच्या लक्षात आलं, मध्यमवर्गीय आणि गरिबांच्या घरामध्ये एक मुलगा असेल, एक मुलगी असेल, ते एकाला शिकवू शकतात, ते सांगतात आम्ही मुलाला शिकवू, मुलीला सांगतात बाई तू घरी बस, तुझं लग्नच करायचं आहे। ती मुलगी किती हुशार असली तरी पैशाच्या अडचणीमुळे आईबाप तिला शिकवू शकत नाही। आम्ही सांगितलं आई बापांना, आता काळजी करू नका, तुम्ही जर मुलीला शिकवू शकत नसलात तर मुलीचे मामा मुंबईच्या मंत्रालयात बसले आहेत, ते मुलीची फी भरतील आणि या ठिकाणी सर्व मुलींची फी भरणं आपण सुरू केलं। आज मला आनंद वाटतो, इतक्या मोठ्या प्रमाणात मुलींना मोफत शिक्षणाची सोय आपण। यासोबत लाडकी बहीण योजना आपण आणली। या योजनेच्या अंतर्गत 1500 रुपये महिन्याला
आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये आपण जमा करतोय। मला सांगितलं पाहिजे, आम्ही ज्यावेळी योजना आणली आमच्यावर विरोधकांनी खूप टीका केली। हे महाविकास आघाडी महाभकास आघाडीचे लोक हे सांगायचे योजना होऊ शकत नाही, ही योजना शक्यच नाही, या ठिकाणी पैसे जाणारच नाही। मला सांगताना अभिमान वाटतो, 2.5 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे सगळे पैसे आम्ही जमा करून टाकले आणि आज कोणाचाच त्या ठिकाणी बकाया नाही आणि यापुढे देखील ही योजना अशीच सुरू राहणार आहे। आणि आता आम्ही ठरवलंय, तुमच्या आशीर्वादानं पुन्हा सरकार आलं तर 1500 रुपये नाही 2100 रुपये आम्ही आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी टाकणार आहोत। पण बहिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत ना, तसे काही तुमचे सावत्र भाऊ देखील आहेत। जे सावत्र भाऊ या योजना बंद करायचा प्रयत्न करतायत। आपल्याला माहिती आहे, या ठिकाणी काँग्रेसचे नेते नाना पटोले आणि सुनील केदार यांचे निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार या योजनेच्या विरुद्ध कोर्टामध्ये गेले आहेत। त्यांनी कोर्टामध्ये जाऊन हायकोर्टाला सांगितलं, ही योजना असेल, लाडकी बहीण असेल, लेक लाडकी असेल, पोरींचं शिक्षणाची योजना असेल, या योजनांचा पैसा म्हणजे शासकीय तिजोरीचा चुराडा आहे आणि म्हणून तुम्ही याच्यावर स्थगिती द्या। अशा प्रकारची स्थगिती काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या तुमच्या सावत्र भावांनी त्या ठिकाणी मागितली। पण काळजी करू नका, तुमचे सख्खे भाऊ असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी लढलो आणि कोर्टाने योजना बंद करायला नकार देऊन टाकला। पण मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, तुमचे भाऊ निवडून आले तर योजना तर चालतच राहील, चढत्या क्रमानं चालत राहील। पण दुर्दैवाने जर या ठिकाणी चुकून दुसरा काही निर्णय झाला तर पहिलं काम हे काँग्रेसचे महाविकास आघाडीचे लोक काय करतील, लाडकी बहीण योजना बंद करून टाकतील। कारण उद्धवजींनी देखील घोषणा केली, म्हणाले माझं सरकार येऊ द्या, या महायुती सरकारचे सगळे निर्णय मी स्थगित करणार आहे। पवार साहेब बोलले, नाना पटोले बोलले। त्यामुळे एक लक्षात ठेवा, या ठिकाणी किसन वानखेडे निवडून आले तर लाडकी बहीण योजनेकरता एक हात वर होणार आहे आणि दुसरं कोणी निवडून आलं तर लाडकी बहीण योजना स्थगित करण्याकरता हात वर होणार आहे। बहिणींनो, तुमच्या हातामध्ये आहे आणि मला माहिती आहे बहिणींची ताकद काय आहे। बहिणी स्वतःचं वोट तर देऊ शकतात, आमच्या दाजींचे वोट आम्हाला देऊ शकतात, नाहीतर रात्रीचं जेवण भेटणार नाही। त्यामुळे आता तुमच्या हाती तुमचं भविष्य आणि भवितव्य या ठिकाणी आहे। या सगळ्या योजना जर आपल्याला सुरू ठेवायच्या असतील तर मोठ्या प्रमाणात हे काम आपल्याला करावं लागेल। आज आपण पाहतोय इतक्या मोठ्या प्रमाणात काम चाललेलं आहे। महागाव ते यवतमाळ चौपदरीकरण जवळपास 3000 कोटी रुपये दिले आहेत। यवतमाळ ते वर्धा चौपदरीकरण 1500 कोटी रुपये आपण दिले आहेत। वेगवेगळ्या प्रकारचे जे रस्ते आहेत, या ठिकाणी रेल्वे लाईन आहे, खासदार साहेब सांगत होते, मी खासदार साहेबांना या ठिकाणी सांगू इच्छितो की निश्चितपणे आपण काळजी करू नका, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रेल्वेची जी तुम्ही मागणी केली आहे, निश्चितपणे मोदीजींच्या नेतृत्वात रेल्वेचं जाळं देखील अशा प्रकारे या ठिकाणी पोचो की कोणालाही रेल्वे करता दूर जावं लागणार नाही। आज खऱ्या अर्थानं बंधू भगिनींनो, आपल्या सरकारनं सामाजिक क्षेत्रात केलेलं काम बघा। आमच्या आदिवासी समाजाकरता भगवान बिरसा मुंडा योजना आपण सुरू केली। गावापर्यंत, वाड्यांपर्यंत, वस्त्यांपर्यंत तोच रस्ते पोचवायचे। प्रत्येक आदिवासी समाजाच्या व्यक्तीला त्यांचं स्वतःचं घर द्यायचं, त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी द्यायच्या। वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आदिवासी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात आपण काम सुरू केलं। आदिवासीच्या मुलांना चांगल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये सरकारची फी भरून त्या ठिकाणी शिकवण्याचा निर्णय आपण घेतला। आणि दुसरीकडे आमचा जो बंजारा समाज आहे, या बंजारा समाजाकरता संत सेवालाल महाराज योजना सुरू केली। प्रत्येक तांड्यावर त्या ठिकाणी रस्ता पोचला पाहिजे, तांडा विकास झाला पाहिजे, तांडा विकासाच्या योजना झाला पाहिजे, याकरता मोठ्या प्रमाणात निधी आपण उपलब्ध करून दिला। आज मला सांगताना आनंद वाटतो, बाबूसिंग महाराजांच्या रूपानं आमच्या बंजारा समाजाला एक असा प्रतिनिधी या ठिकाणी मिळाला की जो खऱ्या अर्थानं या ठिकाणी संत सेवालाल महाराजांचा गौरव जो आहे, त्यांची जी विरासत आहे ती विरासत पुढे नेण्याचं काम करणार आहे।
आणि मला हे देखील सांगितलं पाहिजे, आमच्या बंजारा समाजाची जी काशी आहे पोहरा देवी, या पोहरागडाचा विकास यापूर्वी कुठल्या सरकारनं केला नव्हता. मी मुख्यमंत्री झालो, आम्ही त्याची सुरुवात केली आणि शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये 700 कोटी रुपये आम्ही पोहरागडाला त्या ठिकाणी दिले. आज बंजाऱ्यांची जी काशी आहे त्या काशीचा कायापालट हा खऱ्या अर्थानं करण्याचं काम आपण केलेलं आहे. आणि म्हणूनच माननीय प्रधानमंत्री महोदय, मला सांगताना आनंद वाटतो, बंजारा समाजाच्या पोहरागडाच्या इतिहासामध्ये पहिले प्रधानमंत्री मोदीजी आहेत, ज्यांनी पोहरागडावर येऊन त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं दर्शन घेतलेलं आहे. आणि म्हणून समाजामध्ये वेगवेगळे घटक आहेत. आज आमच्या ओबीसी समाजाकरता 54 आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हॉस्टेल तयार केले. आमच्या मराठा समाजाकरता 1 लाख उद्योजक आपण त्या ठिकाणी तयार केले. समाजातला कुठलाच घटक असा नाहीये की ज्या घटकाचा आपण त्या ठिकाणी विचार केला नाही. मी तर तुम्हाला हीच विनंती करण्याकरता आलो आहे, तुमचं मत हे तुमच्या भविष्याकरता मत आहे. एकीकडे काम करणारं सरकार आहे, एकीकडे तुमच्यामध्ये राहणारं सरकार आहे, एकीकडे परिवर्तन घडवणारं सरकार आहे, एकीकडे जनसामान्यांचा विचार करणारं सरकार आहे. आणि दुसरीकडे आपल्याला माहिती आहे, या ठिकाणी राहुल गांधी काल नागपूरला संविधान बचाव रॅली अशा प्रकारची रॅली केली आणि संविधानाचाही अपमान केला. एक लाल पुस्तक घेऊन त्या ठिकाणी होते. काही लोकांच्या हाती लाल पुस्तक होतं, त्याच्यावर संविधान लिहिलं होतं. तेव्हा उघडून बघितलं, आतमध्ये कोरी पानं होती, आतमध्ये साधी ती डायरी होती. ते संविधानाचं पुस्तकच नव्हतं. संविधानाचा अपमान करणारे राहुल गांधी आज संविधान बचावचा नारा देत आहेत. अमेरिकेमध्ये जाऊन सांगतात की आपल्याला आरक्षण रद्द करायचं आहे, भारतात येऊन सांगतात आरक्षण द्यायचं आहे. बंधू भगिनींनो, हे दुटप्पी लोक आहेत, दुहेरी चेहरा आहे, जनसामान्यांची काही घेणं देणं नाही आहे. आणि म्हणून तुमच्या हक्काचं सरकार, तिकडे मोदीजी आहेत, इकडे महायुती आहे. एक प्रकारे विकासाची गंगा तुमच्या दारापर्यंत पोहोचवण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होणार आहे. आणि म्हणून तुमच्या मताचं दान हे भेट स्वरूपात किसनरावजी वानखेडेंना द्यायचं आहे. आणि मला या ठिकाणी सांगताना आनंद वाटतो, आज तर आपल्याला किसनरावला नाही म्हणताच येणार नाही, कारण आज त्यांचा जन्मदिवस देखील आहे. त्यामुळे किसनरावांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो. आणि त्यांच्या जन्मदिनाची शुभेच्छा म्हणून, भेट म्हणून आपलं मताचं दान कमळाचं बटन दाबून त्यांना द्यावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.